नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण शिनामाडा जो कॅनॉल आहे त्याच्यामध्ये जी अस्थिरीकरणाचं काम 30 कोटीचं झालं, 17 किलोमीटरचं मागच्या 6 महिन्यापर्यंत काम चालू होतं. तर ती काम काल पाऊस पडल्यानंतर जी जमीन आरती किंवा थोडंफार ही झाल्यानंतर ही जर पाठीमागचा एरिया सगळा बघितला तर ही सगळं ही झालं आहे. आणि याची जर क्वालिटी तुम्ही बघितली थोडक्यात तर ही बघा, ही तर बघा आता ही 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 यांचं काम आहे. ही हात आता ह्याला का कुठंही बेग नाही, तुम्ही जर बारकाईने बघितलं हात पण लावू देत नाही. हे ही असं काम आहे. तर ही कामाची क्वालिटी. आता ही किती उंचीहून आदळलं 2 फुटावरनं, ही हातानं फुटते. खडी कशी आहे बघा ह्याच्यामध्ये. हे काम ह्याचे इतका दर्जा. मी पाठीमागे एक बिहारमधला व्हिडिओ बघितला होता, त्याच्यापेक्षा सुद्धा ही असं हातानं फुटतं. कॉन्क्रीट आहे ही मित्रांनो, लक्षात घ्या. ही बुगा ही इतकं पण ही काय, ही जणू की काय आपल्या पांढऱ्या मातीच्या विटा असतात का तशा ह्या कामाचा दर्जा. ही कॉन्क्रीट आहे आणि ही तुम्ही जी म्हणसाल तीच नाही. हे बघा, मी तुम्हाला मोठा लेअर उचलून दाखवतो जो अतिशय, हे बघा, ही कामाचा दर्जा. याच्या इतकं भयानक काम माढा तालुक्यामध्ये याच्या अगोदर मी ऐकलेलं नाही, बघितलेलं नाही. आणि मी कळकळवळीनं सांगतोय की ही काम होणं शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पुढच्या टोकाला पाणी जातं, पाण्याचा जिरपा कमी झाल्यामुळं आणि पाणी जास्त प्रक्युलेशन झाल्यामुळं खाल्ल्या जी जमिनी आहे त्या फलग्यात त्या जमिनी खराब होतात. आणि त्या जमिनी खराब झाल्यामुळं पाणी लागल्यामुळं त्या जमिनी खराब होतात आणि नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात होते. आणि ही जर बघितलं कामाचं म्हणजे एखाद्या ठिकाणी ठीक आहे हो, सगळं असं काम आहे. असं सिमेंटचं असं फुटलेलं मी तरी कधी ऐकलं नव्हतं. ही सिमेंटचा लेअर आहे मित्रांनो. ही बघा, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था कामाची असू शकत नाही. ही काम आहे. लवकरात लवकर दखल घ्या, नाहीतर मी उपोषण करणार पाण्यात बसून. कृषीनिष्ठ परिवार इथल्या आजूबाजूच्या 4-5 गावांच्या शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार. ही कुठला दर्जा आणि कुठल्या इंजिनियरची त्याच्या बुद्धीची किवी ती. त्याच्यामुळं लवकरात लवकर दखल घ्या आणि शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे त्याला सामोरं जाण्यापेक्षा तुम्ही कामाचा दर्जा बघून कसं नीट करता येईल याच्यावर पहिली चर्चा करा आणि लवकरात लवकर आम्हाला कळवा, नाहीतर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार. नमस्कार, नितीन बापू कापसे.